त्याला कल्याण उडी स्मारक असं म्हणतात. या ठिकाणाला इथे एक मारुतीची स्थापना केली आहे. आता हे अर्ध स्मारक आहे, याचं उरलेलं अर्ध आहे ते खाली 100 फूट 150 फूट खाली दुसरं आहे, ते नंतर सांगेन तुम्हाला. तर कल्याण उडी स्मारक, कल्याण कोण माहिती आहे? कोण? समर्थांचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी. त्यांच्या उडीचं स्मारक आहे. स्मारक म्हणजे काय? स्मरण करण्यासारखं काहीतरी तिथं घडलेलं आहे, अशी आठवण ठेवण्यासारखी गोष्ट जिथं घडली त्याचं स्मारक बनवतात. कळलं? कशाचं स्मारक आहे? उडीचं स्मारक आहे. उडी कसली आहे? इथून खाली उडी मारलेली आहे. किती फूट? 150 फूट खाली उडी. काय घडलं? एकदा तुला माहिती आहे? माहिती आहे. काय माहिती आहे? एकदा समर्थांची छाती उडाली होती. आता ती पूर्ण गोष्ट सांगतो तुम्हाला. काय आहे ती? रामदास स्वामी त्यांच्या काही निवडक शिष्यांच्या बरोबर इकडं असा येरझाऱ्या घालत होते. येरझाऱ्या माहितीये? थोड्या फेऱ्या मारत होते असे. आणि सद्गुरू कोण याची चर्चा सुरू होती. तर सद्गुरू आणि सत्शिष्य सांगताना सत्शिष्याची लक्षणं रामदास स्वामी सांगत होते. दासबोधामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. शिष्य होते तर त्यांना सांगता सांगता संत बऱ्याच वेळेला प्रत्यक्षात गोष्ट घडवून आणतात आणि मग शिकवतात की याला सत्शिष्य असं म्हणायचं. म्हणजे 100 गोष्टी सांगितल्यानं पण जे कळणार नाही ते एका घटनेतून कळून जात आपल्याला की सत्शिष्य कुणाला म्हणायचं. अशा येरझाऱ्या घालत असताना असंच वारं सुटलं. कळलं का? आणि रामदास स्वामी इथं होते. फेरी मारत असताना एकदम त्यांच्या अंगावर हे एकदम उडालं. वाऱ्यामुळं उडालं. ते कुठं? खाली गेलं. ते जसं खाली गेलं तिथं कल्याण स्वामी त्यांचे शिष्य होते. रामदास स्वामी फक्त म्हणाले, अरे कल्याणा माझी छाटी. त्याला काय म्हणतात? छाटी म्हणतात त्या वस्त्राला. ते उडालं. अरे कल्याणा माझी छाटी. कल्याण स्वामींनी असं नाही म्हटलं, जाऊ दे रामदास स्वामी, छाटी काय आपल्याकडे 100 पडून आहेत, मी तुम्हाला कपाटातली आणून देतो, ह्याच्यापेक्षा चांगली कोरी करकरीत. कळलं का? असं त्यांनी म्हटलं नाही. जसं त्यांनी सांगितलं, अरे कल्याणा छाटी, कल्याण स्वामींनी मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही. आणि इथून आता इथं हे आता एवढं छोटं दिसतं, पूर्वी जरा कठडा उंच होता कारण किल्ला होता ना. अशी उंच त्याच्यावरून उडी पलीकडे मारली. अशी उंच उडी मारली आणि रामदास स्वामी जणू काही अरे जा जरा पाणी घेऊन ये म्हटल्यासारखं, काही झालंच नाही विशेष. शिष्यांना लक्षणं सांगत राहिले. कशाची? चांगला शिष्य कोण असतो याची. शिष्यांचं लक्ष लागेल का? का नाही लागणार? कारण ते सगळे शिष्य आमच्यासारखेच होते. आमचं कुठं लक्ष लागतं वर्गात, मग त्यांचं कसं लागेल? बरोबर ना? मग काय? खाली उडी मारली. आता त्याचं काय झालं असेल? बरोबर ना? ही भीती त्यांना होती. तरी रामदास स्वामी त्यांना सांगत राहिले शिष्यांना. आणि थोड्या वेळानंतर आश्चर्य असं घडलं की कल्याण स्वामी खालून वर आले आणि ती छाती खाली पडू दिली नाही, हवेतल्या हवेत झेलली. आणि त्यांचा उजवा पाय ज्या ठिकाणी भूमीला स्पर्श झाला त्या ठिकाणी दुसरं स्मारक बांधलेलं आहे खाली. आणि तिथं एक सुंदर असं रूप, म्हणजे ज्याला आपण मूर्ती म्हणतो, त्या मूर्तीची खाली तिथं स्थापना केलेली आहे. कळलं का? आणि ते वर आले आणि त्यांनी छाती दिली. आणि रामदास स्वामी सत्शिष्य याला म्हणतात. कुणाला? जो गुरुचा शब्द खाली पडू देत नाही आणि गुरुचा शब्द तंतोतंत पाळतो, आपल्या जीवावर उदारतो. आता 150 फूट खाली गेल्यानंतर काय होईल? मरण्याची भीती आहे ना. पण कल्याण स्वामींना इतकं सुद्धा खर्चटलं नाही. कसं काय? कारण गुरुच्या आज्ञेचं जो पालन करतो त्याचं रक्षण भगवंत करतो. कळलं? कळलं की नाही? काय कळल्यासारखं वाटत नाही? पटतच नाही हो. गुरुचं ऐकायचं म्हटलं तर ते काय वाटेल ते सांगतील आम्हाला. बरोबर ना? असंच वाटतंय तुम्हाला? नाही. म्हणून गुरुचं ऐकलं की भगवंत त्याचं काय करतो? रक्षण करतो. हे दाखवलं. आणि गुरुबद्धची किती पाहिजे? आपल्या जीवावर उदार होऊन सुद्धा गुरुच्या आज्ञेचं पालन शिष्यांनी करायला पाहिजे, ही शिकवण दिलेली आहे. आता ते ठिकाण दाखवणं जरा, तुम्ही मोठ्या झाल्यात की तुम्हाला खाली कसं
बघायचं ते सांगितलं जाईल. ठीक आहे. पण खाली एक ठिकाण आहे, तिथं छान असं एक मंदिरासारखं छोटस केलेलं आहे. कळलं का? तुम्ही थोड्या मोठ्या झाल्या किती. आपण एक वेळ खाली पडलो तरी चालेल, पण गुरूंचा शब्द खाली पडू द्यायचा. कळलं? चला, जय जय रघुवीर समर्थ. कल्याण स्वामी महाराज की जय. म्हणा.